बरेच वेळपासून या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. आपण इथे 3 घोषणा या ठिकाणी देऊया. छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. या ठिकाणी मी तुम्हाला भाषण वगैरे देणार नाहीये किंवा व्याख्याने देणार नाही. मी तुमच्याशी हितगुज करणार आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक व्याख्यानं आहेत, अनेक व्याख्यानं देणारे आहेत, पण हा विजय कधी पोहोचला पाहिजे ही भूमिका गेल्या 25 वर्षापासून या ठिकाणी मी मांडण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला काय घेऊन जायचं ते मला माहित नाही आहे, पण मला काय द्यायचं हे मात्र मला माहित आहे. शांतीचे आव्हान देऊन टाळणारे महामानव तथागत गौतम बुद्ध, रयतेचा राजा. 1947ला स्वातंत्र्य मिळालं, पण 16व्या शतकात ज्यांनी खऱ्या अर्थाने स्वराज्य आणलं, स्वराज्य आणलं छत्रपती शिवराय, ज्यांनी छत्रपती सारख्या तरुण राज्यानं घडवलं, अशा आमच्या थोर मातोश्री जिजाऊ, ज्यांनी मला तुम्हाला ताप मानेनं शिकवलं, चिखल दगड गोटे अंगावर घेतल्या आणि एकमेव जगातला महापुरुष बायकोला सोबत घेऊन शिक्षणाचा धोरण सांभाळले. क्रांतिज्योती सावित्रीमाई, ज्योतिबा फुले, ज्यांना गुरु मानलं आणि संपूर्ण विश्वामध्ये ज्यांची जयंती साजरी होते, या देशाचे भाग्यविधाते, या संविधानाचे पुरस्कर्ते, विद्यानिष्ठ पत्रकार, समाजसेवक आणि विविध व्याख्यानं प्रगाढ असलेले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समवेत ज्यांनी या शिक्षणाचा दुरा पुरवण्याच्या माध्यमानं फक्त महाराष्ट्रात नाही तर विदेशात मिळणार आणि ज्यांनी या महापुरुषांनी या देशासाठी, तुमच्यासाठी, आमच्यासाठी कल्याणकारी ज्यांनी काम केलं, असे सर्व महामानवांना या ठिकाणी प्रथमतः अभिवादन करतो. या ठिकाणी मी तुम्हाला संविधानाविषयी किंवा तुम्हाला एखादी गोष्ट म्हणून या ठिकाणी मी सांगणार नाहीये. एक विचार सांगण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी तुमच्या पुढे करणार. आता बऱ्याच मुलांनी अतिशय सुंदर असं भाषण केलेलं आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍडव्होकेट परिकर साहेब, त्या सोबतच गजाननजी वाघमोडे पाटील, तेजराजू लवटे, माधव खरासर, लक्ष्मण बच्चे, सुभाष वजिरे, लक्ष्मण वजिरे सर, केरोबा चंद्रमाणे, यांच्यासोबत ज्यांनी विचार मंचावर उपस्थित आहे त्या सर्व मान्यवरांना सुद्धा या ठिकाणी मी अभिवादन करतो. ज्यांच्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्रभर मला फिरण्याचा योग आला. या गावामध्ये गेल्या 40 वर्षाच्या नंतर मी या ठिकाणी ही जयंती साजरी करतो. 1986ला जेव्हा मी 10वी पास झालो, त्यानंतर प्रथमतः या जयंतीसाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. काही कारणास्तव मी त्या ठिकाणी सगळ्यांची माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो. ज्यांच्यामुळे या गावचा दिवा, या गावचा झेंडा महाराष्ट्रभर नाही तर संपूर्ण देशभर लावण्याचं काम माझ्या हातून होते. कारण या ठिकाणी वसंतराव पळणीकर साहेबांनी जी लालबहादूर विद्यालयाची स्थापना केली आणि जर त्यांनी या ठिकाणी केली नसतं तर कदाचित मी या ठिकाणी तुमच्या समोर उभं राहिलो नसतो. ही गर्वाने मला सांगावंसं वाटतं. कारण ज्यांच्याकडे ज्ञान नाही आहे, ज्यांच्याकडे पुस्तकं नाही आहेत, हे समाजाला काहीही देऊ शकत नाही. या ठिकाणी माझ्या गावामध्ये आज 200-250 लोक
नागरिक या ठिकाणी असतील, तर हे 250 लोकांच्या पुढे मी जेव्हा बोलतोय तेव्हा या ठिकाणी माझ्यासमोर 2.5 लाख लोक आहेत असं मी या ठिकाणी गृहीत धरतोय. कारण हा जो दिवा आहे हा पेटवण्याचं काम जेव्हा आपण महाराष्ट्रामध्ये करत असतो, देशामध्ये करत असतो, घराघरामध्ये करत असतो, तेव्हा एक गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगतो मित्रांनो. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आम्ही शिकलो आणि संघटित झालो नाही. संघर्ष तर फार दूरची गोष्ट आहे. कारण मी जेव्हा जेव्हा पुस्तकं वाचतो, जेव्हा जेव्हा मी मानसवर वाचायला, मी जेव्हा एक शिक्षक पेशा म्हणून, लोकसाहेब, मी जेव्हा शिक्षकी पेशा म्हणून जेव्हा पोरांना पुस्तकं वाचायला शिकवतो, पण पुस्तकं वाचत शिकवत असताना मी माणसाचे चेहरे वाचायला शिकवले. अनेक माणसाचे चेहरे वाचायला मी शिकवलेले आहे. कारण ही कुठेतरी प्रेरणा फुलेशाह आंबेडकरांची आहे. आणि या प्रेरणेमुळे कदाचित माझी नाव या लोकांशी बांधली गेली पाहिजे. आज बऱ्याच पक्षाची माणसं या ठिकाणी दिसत आहेत. भुके साहेब, मी जेव्हा बऱ्याच ठिकाणी जातो तेव्हा दोघांमध्ये संघटना बांधली गेली. 2 जण एक संघटना बांधली. 2 वर्ष झाली. त्या संघटनेच्या दोघांच्या संघटनेच्या 3 संघटना झाल्या. मी म्हणालो, अरे असं कसं काय? मग आम्हाला दोघांची पहिल्याची एक, आता आम्ही दोघं वेगवेगळे झालो. त्याची एक, माझी आणि पहिल्याची एक, 3. म्हणजे 2 माणसं 3 संघटना करायला आपण निघालो. पण बाबासाहेबांचा विचार कुठं फिरणार आहात? फुलेशाह आंबेडकरांचा विचार कुठे ठेवणार आहात? ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे. मी नेहमी सांगत असतो, आज या गावामध्ये जेवढे काही प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यांचं मला फेसबुकवरती बोलणं होतं, व्हॉट्सअपवरती बोलणं होतं. रोज किंवा 10 जणांना मी वजरच्या गाववाल्यांना बोलतो. मी विचार देण्याचं काम करतो.